Hi friends, in this video today we are going to learn Standard 8 Subject Mathematics Chapter 8 Quadrilateral Constructions and Types या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 8.2 सॉल्व करणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 8.2 मधील फर्स्ट, सेकंड, थर्ड एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. जर तो तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. ओके, सो या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 8.2 मधील एक्झाम्पल 4th, 5th, 6th and 7th सॉल्व करणार आहोत. आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा. प्रॅक्टिस सेट 8.2 एक्झाम्पल नंबर 4th. If a diagonal of a rectangle is 26 centimeter and one side is 24 centimeter, find the other side. Solution. फर्स्ट आपण ह्या दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून रफ फिगर किंवा फिगर ड्रॉ करून घेऊ. आपल्याला रेक्टँगलची फिगर ड्रॉ करायची आहे. सो फर्स्ट ड्रॉ अ रेक्टँगल. आपण रेक्टँगलची फिगर ड्रॉ करून घेऊया. सो रेक्टँगल ए बी सी डी, आपण ह्या रेक्टँगलला नाव दिलेलं आहे ए बी सी डी. सो व्हॉट इज गिवन? डायगोनल ऑफ रेक्टँगल्स. एक डायगोनल ड्रॉ करा. Diagonal of rectangle is 26 centimeter. Suppose diagonal AC is equal to 26 centimeter. One side is 24 centimeter. Suppose आपण या ठिकाणी BC is equal to 24 घेऊया. BC is equal to 24 centimeter आणि सेकंड साइड आपल्याला फाइंड करायची आहे. ओके, सो आपल्याला रेक्टँगलच्या प्रॉपर्टी आपण लर्न केलेल्या आहेत. ऑल अँगल्स ऑफ रेक्टँगल्स आर राईट अँगल्स मीन 90 डिग्री. प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा असतो. नेक्स्ट, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रुएंट. सो AB is equal to CD and BC is equal to AD. So BC is equal to 24. So therefore AD is equal to 24 centimeter. So next आपल्याला साइड AB फाइंड करायची आहे. साइड कोणती फाइंड करायची? AB किंवा तुम्ही CD सुद्धा फाइंड करू शकता. या ठिकाणी आपण AB फाइंड करूया. Let quadrilateral ABCD is a rectangle. Is a rectangle. So here in rectangle BC is equal to length BC is equal to 24 centimeter and length AC mean diagonal AC is equal to 26 centimeter. Okay, so now in triangle ABC, in triangle ABC आपल्याला AB फाइंड करायचं आहे. सो या ठिकाणी ट्रायंगल ABC in triangle ABC angle ABC is equal to 90 degree. Angle ABC is equal to 90 degree. So therefore triangle ABC is a right angle triangle. Triangle ABC is a right angle triangle. आणि राईट अँगल ट्रायंगल असेल तर आपण कोणतं थेरम अप्लाय करतो? तर पायथागोरस थेरम. राईट अँगल ट्रायंगल असेल तर आपण त्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये पायथागोरसचा थेरम यूज करून आपण
रिमेनिंग साइड आपण फाइंड करू शकतो. सी हियर पायथागोरस थेरम सेज दॅट हायपोटेन्यूज स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम hypotenuse square is AC. AC square is equal to AB square plus BC square. Hypotenuse square is equal to sum of the remaining square of remaining two side. Okay. So AC square is equal to AB square plus BC square. AB square plus BC square. कळलं या ठिकाणी हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. सो हियर AC इज इक्वल टू 26. सो 26 स्क्वेअर AB फाइंड करायचे आहे. BC इज इक्वल टू 24. 26 चा स्क्वेअर 26 चा स्क्वेअर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही 26 इंटू 26 मल्टिप्लाय करून बघा. आन्सर येईल 676 इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर 24 चा स्क्वेअर येतो 576. स्क्वेअर पार्ट नसतील तर तुम्ही 24 इंटू 24 मल्टिप्लाय करा, तुमचा आन्सर येईल 576. सो नेक्स्ट 676 मायनस 576 हे या साईडला घ्या, मायनस होतील, इज इक्वल टू AB स्क्वेअर. सो देअरफॉर 676 मायनस 576 इज इक्वल टू 100 इज इक्वल टू AB स्क्वेअर. सो देअरफॉर AB स्क्वेअर इज इक्वल टू 100. सो देअरफॉर AB स्क्वेअर इज इक्वल टू 100. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. AB स्क्वेअरचे स्क्वेअर रूट किती येते AB आणि 100चे स्क्वेअर रूट किती येणार 10. टेकिंग स्क्वेअर रूट. सो AB इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. ओके. सो आपल्याला फाइंड काय करायचं आहे, फाइंड द अदर साइड. सो देअरफॉर लेंथ ऑफ द अदर साइड ऑफ द रेक्टेंगल length of the other side therefore length of the other side of the rectangle is 10 centimeter. आपण अदर साइडची लेंथ फाइंड केलेली आहे. किती आले, किती उत्तर आले, तर आपलं उत्तर आले 10 सेंटीमीटर. सो अदर साइड length of other side is equal to 10 centimeter. So next example number 5th. Example number 5th. Length of diagonals of rhombus ABCD are 16 centimeter and 12 centimeter. Find the side and perimeter of the rhombus. So first आपण rhombus ची फिगर ड्रॉ करून घेऊ. rhombus A, B, C and D. rhombus म्हणजेच काय, ज्या क्वाड्रिलॅटरलच्या ऑल साइड्स इक्वल असतात, ऑल साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. ओके. सो देअरफॉर AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू CD इज इक्वल टू AD. ओके. ऑल साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत. सो नेक्स्ट आपल्याला रोम्बसची लेंथ दिली, सॉरी डायगोनल्स, लेंथ ऑफ द डायगोनल ऑफ रोम्बस ABCD आर 16 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. म्हणजेच आपले हे डायगोनल ड्रॉ करायचे आहेत. डायगोनल AC अँड डायगोनल
बी डी फिगरमध्ये दाखवा. ओके, नेक्स्ट वी नो दॅट diagonal of rhombus are bisect each other. So या ठिकाणी आपण पॉइंट देऊया टी. bisect each other means AT is equal to TC. Okay, AC is equal to TC and BT is equal to TD. BT is equal to TD and diagonal of rhombus are perpendicular to each other. म्हणजे हा अँगल किती असेल 90 असेल. हा सुद्धा अँगल 90, हा पण अँगल 90 आणि हा अँगल सुद्धा 90, परपेंडिक्युलर टू इच अदर. सो आपण रोम्बसच्या प्रॉपर्टीज लर्न केलेल्या आहेत, त्यावरून आपण ही फिगर ड्रॉ केलेली आहे. सो नेक्स्ट व्हॉट इज गिवन, आपण फिगर मध्ये सोल्युशन. क्वाड्रिलॅटरल ABCD, लेट क्वाड्रिलॅटरल ABCD is a rhombus. Is a rhombus. What is given? Diagonals. So suppose diagonal AC is equal to 16 centimeter and diagonal BD is equal to 12 centimeter. So length AC is equal to 16 centimeter and length BD is equal to, AC and BD are the diagonals. BD is equal to 12 centimeter. Next, the diagonals of rectangles. The diagonals of a rectangle. Sorry, of a rhombus. Rhombus is given. Of a rhombus. Diagonal of a rhombus are rhombus bisect each other. The diagonals of a rhombus bisect each other. So therefore AT is equal to half into AC. AT हा AC काय असेल, निम्मा असेल, हाफ असेल. सो AT इज अ हाफ ऑफ द AC बिकॉज डायगोनल ऑफ रोम्बस आर बायसेक्ट इच अदर. बायसेक्ट म्हणजे हे दोन्ही काय इक्वल पार्ट्स आहे. AT इज इक्वल टू TC, हे दोन्ही इक्वल्स आहेत. म्हणजेच AT हा AC काय असेल, निम्मा असेल, हाफ असेल. सो AT इज इक्वल टू हाफ ऑफ द AC इज इक्वल टू हाफ. AC इज 16, 2 1s are 2 8s are, so AT is equal to 8 centimeter. So next BT is equal to half of the BD. BT is equal to half of the BD because T is the midpoint of BD, so is equal to half. BD is equal to 12 centimeter. 2 1s are 2 6s are, so is equal to 6 centimeter. So BT is equal to 6. See here, AT is equal to 16. So AC is equal to 16. So AT is equal to 8 centimeter. TC is equal to 8 centimeter. 8 plus 8, 16. Next, BD is equal to 12. So BT is equal to 6 centimeter and TD is equal to 6 centimeter. Okay, understood? Next, diagonals of rhombus are perpendicular to each other. Diagonal of rhombus are perpendicular to each other. The diagonals of rhombus are perpendicular to each other. So therefore angle ATB, point T is there. Angle ATB is equal to 90. Measure angle ATB is equal to 90 degree. Angle ATD is equal to 90. Angle TDC is equal to 90. Angle CTB is equal to 90. Okay. So आपण
अँगल ATB इज इक्वल टू 90 घेतलेला आहे. सो देअरफोर ट्रायंगल ATB is a right angle triangle. Triangle ATB is a right angle triangle because angle ATB is equal to 90 degree. So therefore in triangle ATB, angle ATB is equal to 90 degree. So triangle ATB is a right angle, so therefore by Pythagoras theorem, AB square, here hypotenuse is AB, so AB square is equal to sum of the other two side square. So AT square plus BT square. AT square plus BT square. Here आपल्याला AB ची व्हॅल्यू फाइंड करायची. AT is equal to 8 centimeter. So 8 square. BT is equal to 6 square. Okay. So next 8 square is 64. 6 square is 36. 64 plus 36 is 100. Is equal to 100. So AB square is equal to 100. Next, taking square root on both sides. So therefore, square root of AB square is equal to AB, and square root of 100 is 10. Square root of 100 is 10. Taking square root. So AB is equal to 10 centimeter. AB means what? Side of a square. Side of a square is equal to 10 centimeter. So आपल्याला फाइंड काय करायचं आहे? फाइंड द साइड अँड द पेरिमीटर. Side and perimeter. So side of a square is equal to, so side of a rhombus is equal to 10 centimeter. Is equal to 10 centimeter. Next, perimeter of rhombus. Next, find क्या करते हैं? Perimeter of the rhombus. Perimeter of the rhombus is equal to the formula is 4 into side. 4 into side. 4. Side is equal to 10 centimeter. So 4 into 10 is equal to 40 centimeter. Is equal to 40 centimeter. So therefore, side of rhombus is 10 centimeter. Side of rhombus is 10 centimeter and perimeter of rhombus is equal to 40 centimeter. हे आपलं आन्सर आहे. पेरिमीटर मीन्स व्हॉट? या ठिकाणी 4 साइड्स आहेत. सो 4 साइड्सची आपण ऍडिशन केली. 10 सेंटीमीटर प्लस 10 सेंटीमीटर प्लस 10 सेंटीमीटर प्लस 10 सेंटीमीटर. आन्सर इज 4 सेंटीमीटर. ओके. पण या ठिकाणी 4 साइड इक्वल आहेत. या 4 साइड्स काय इक्वल आहेत म्हणून आपण काय घेतो या ठिकाणी? सो पेरिमीटर ऑफ रोम्बस इज इक्वल टू 4 इंटू साइड. सो 4 इंटू 10 इज इक्वल टू 40 सेंटीमीटर. सो या प्रकारे आपण एक्झाम्पल 5 सॉल्व्ह केलेलं आहे. यानंतर आपण एक्झाम्पल 6 सॉल्व्ह करूया. एक्झाम्पल नंबर 6. फाइंड द लेंथ ऑफ द डायगोनल ऑफ अ स्क्वेअर with side 8 centimeter. Find the length of a diagonal of a square is
square with side 8 centimeter. So first आपण स्क्वेअरची फिगर ड्रॉ करूया. स्क्वेअर ए बी सी डी. नेक्स्ट डायगोनल, आपल्याला डायगोनल सुद्धा ड्रॉ करावं लागेल. डायगोनल एसी आपण ड्रॉ करतोय. तुम्ही डायगोनल बीडी ड्रॉ केला तरी चालेल. डायगोनल एसी. So what is given? Find length of diagonal of a square. आपल्याला डायगोनलची लेंथ फाइंड करायची आहे. Which side 8 सेंटीमीटर. ओके, साइड किती आहे 8 सेंटीमीटर. क्वाड्रिलेटरल कोणता आहे? स्क्वेअर. स्क्वेअरच्या ऑल साइड्स काय असतात? इक्वल असतात. सो BC इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, CD इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, AD इज इक्वल टू 8 सेंटीमीटर and AB is equal to 8 centimeter, and all angles are right angles. So B is equal to 90 degree, C is equal to 90, D is equal to 90, and angle A is equal to 90 degree. Okay, so solution. Quadrilateral ABCD is a square. Let quadrilateral ABCD is a square. So therefore length AB is equal to length BC is equal to length CD is equal to length AD is equal to 8 centimeter. Okay, all sides of square are equal. Sides of squares are equal. So next, see here in triangle ABC. In triangle ABC. In triangle ABC, angle ABC is equal to 90 degree. So therefore triangle ABC is a right angle triangle. Triangle ABC is a right angle triangle. आणि right angle triangle असेल तर आपण कोणतं थेरम अप्लाय करतो? पायथागोरस थेरम. सो बाय पायथागोरस थेरम theorem is hypotenuse square is equal to one side square plus other side square. Here hypotenuse is triangle ABC चा hypotenuse कोणता आहे? AC आहे. So AC square is equal to one side म्हणजे AB square plus BC square. आपण ट्रायंगल असेल तर त्याला काय म्हणतो? त्याचा मराठीमध्ये स्क्वेअरचा डायगोनल आपण कर्ण म्हणतो आणि ट्रायंगलच्या हायपोटेन्यूसला सुद्धा कर्ण म्हणतो. परंतु या ठिकाणी ट्रायंगल असेल तर त्याचा कर्णाला काय म्हणतो? आपण हायपोटेन्यूस म्हणतो आणि स्क्वेअरच्या कर्णाला आपण काय म्हणतो? डायगोनल असे म्हणतो. ओके, सो आपण या ट्रायंगल घेतलेलं आहे आणि ट्रायंगलचा हायपोटेन्यूस कोणता आहे? AC. सो AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. Next, AC square is equal to AB is equal to 8, BC is equal to 8. So 8 square plus 8 square. 8 square is 64, 8 square is 64. So 64 plus 64 is 128. So AC square is equal to 124. AC square is equal to 124. Taking square root on both sides.
So square root of AC square is AC. Square root of 128 is स्क्वेअर रूट 128, कारण का 128 हा स्क्वेअर नंबर नाही आहे म्हणून आपण काय घेतलं स्क्वेअर रूट मध्ये घेतलेलं आहे. बट 128 आपल्याला या प्रकारे लिहिता येईल 64 प्लस 64 म्हणजेच काय लिहू शकतो 2 इंटू 64. 128 इज वॉट 64 इंटू 2 लिहिला तर अतिउत्तम 64 इंटू 2. ओके नेक्स्ट स्क्वेअर रूट ऑफ 64. स्क्वेअर रूट ऑफ 64 इज 8. स्क्वेअर रूट ऑफ 64 इज 8 आणि स्क्वेअर रूट ऑफ 2 इज 2 हा स्क्वेअर नंबर नाही म्हणून आपण त्याला काय वेळ स्क्वेअर रूट मध्ये ठेवूया. सो AC इज इक्वल टू 8 रूट 2 सेंटीमीटर. सो देयरफॉर AC means what? The diagonal of square. AC is a diagonal of square. So therefore length of diagonal of a square is equal to 8 square root 2 centimeter. 8 square root 2 centimeter. So friends, आपण या प्रकारे एक्झाम्पल 4th 5th 6th या प्रकारची एक्झाम्पल आपण 10th स्टँडर्ड मध्ये सुद्धा स्टडी करणार. या प्रकारचे एक्झाम्पल आपण 10th स्टँडर्ड मध्ये सुद्धा स्टडी करणार आहोत किंवा अभ्यास करणार आहोत. 10th चॅप्टर मध्ये पायथागोरस थेरम आहे. पायथागोरस थेरम या प्रकारचे एक चॅप्टर आहे. त्या चॅप्टर मध्ये या प्रकारचे एक्झाम्पल आपण सोडवणार आहोत. ओके व्यवस्थित हे एक्झाम्पल्स करून ठेवायचे आहेत. व्यवस्थित एक्झाम्पल समजून घ्यायचे आहेत. ओके सो नेक्स्ट एक्झाम्पल 7. सो विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्ही आणखी एका फॉर्म्युला वापरून सुद्धा करू शकता. मी या एक मेथडने केलेले आहे. या ठिकाणी आपण हे फिगर ड्रॉ केलेले आहे. फिगर ड्रॉ करून हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहे. विदाउट फिगर सुद्धा तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. डायरेक्ट फॉर्म्युला वापरू शकता. द डायगोनल ऑफ अ स्क्वेअर is equal to square root 2 into side or side into square root 2. So therefore here root 2 and side ची व्हॅल्यू किती side is equal to 8 centimeter. Side is 8 centimeter. So therefore root 2 into side is 8. So therefore the diagonal of a square is equal to, or length of diagonal of a square is equal to 8 root 2 centimeter. Understood? Okay. So next example number 7. Measure of one angle of a rhombus is 50 degree. Find the measures of remaining 3 angles. आपल्याला एका अँगलचे मेजरमेंट दिलेलं आहे अँड रिमेनिंग 3 अँगल्सचे मेजरमेंट काढायचे आहे. आणि हा क्वाड्रिलेटरल कोणत्या प्रकारचा आहे तर रोम्बस आहे. ओके सो फर्स्ट आपण फिगर ड्रॉ करून घेऊया. Let quadrilateral ABCD is a rhombus. आणि रोबसच्या ऑल साइड कशा असतात इक्वल असतात. सो AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू CD इज इक्वल टू AD. ओके ओके आपला अँगल सो सपोज लेट अँगल B इज इक्वल टू 50 डिग्री. So one angle of rhombus is 50 degree. So let angle B is equal to 50 degree. Suppose angle B is equal to 50 degree. आपण angle B चे मेजरमेंट किती घेतले 50 डिग्री आणि रिमेनिंग 3 angles चे मेजरमेंट आपल्याला फाइंड करायचे आहे. सो नेक्स्ट सोल्युशन. So let
quadrilateral ABCD is a rhombus. Quadrilateral ABCD is a rhombus and major angle B is equal to 50 डिग्री. हे आपल्याला दिलेलं आहे. ओके, तुम्ही या ठिकाणी क्वाड्रिलेटरचं नाव वेगवेगळे देऊ शकता. मी या ठिकाणी ABCD हे नाव दिलेलं आहे. तुम्ही PQRST दिला तरी हरकत नाही, XYZY दिला तरी हरकत नाही, X. ओके, तुम्ही कोणतेही नाव देऊ शकता. अँगल B इज इक्वल टू 50 डिग्री. आपल्या रिमेनिंग 3 अँगल्सचे मेजरमेंट फाइंड करायचं आहे. सो वी नो दॅट अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रंट. अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रंट म्हणजे अपोजिट अँगल्स कसे असतात, इक्वल मेजरचे असतात. सो देअरफॉर वी नो दॅट अपोजिट angles of rhombus are equal or congruent. So therefore major angle B is equal to major angle D. Okay, major angle D. Major angle B is equal to 50 degree. Major angle B is 50 degree. So therefore major angle D is equal to 50 degree. Understood? आपण B चे अँगल D चे मेजरमेंट फाइंड केलेलं आहे. B and D अपोजिट अँगल्स आहेत. हे दोन्ही अँगल्स कसे असणार, इक्वल असणार. ओके, सो नेक्स्ट आपण मेजर अँगल C फाइंड करूया. So, quadrilateral ABCD is a rhombus. So therefore, opposite sides of rhombus are parallel. So therefore, side AB upon AB parallel to side CD. And here BC is a side BC is a transversal. ओके, आपण ह्या दोन लाईन पॅरलल घेतलेल्या आहेत. BC इज अ ट्रान्सव्हर्सल. तुम्ही AD पॅरलल टू BC घेतलात तर AD इज अ ट्रान्सव्हर्सल घेऊ शकता. ओके, सो देअरफॉर AB पॅरलल टू DC and BC इज अ ट्रान्सव्हर्सल. Therefore angle B, major angle B plus major angle C is equal to 180. Interior angle. So interior angles of a rhombus are supplementary. इंटेरियर अँगल ऑफ रोम्बस आर सप्लिमेंटरी. और आणखी एक तुम्ही सेंटेन्स लिहू शकता, ऍडजसंट अँगल ऑफ रोम्बस आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे ज्या दोन अँगलचे ऍडिशन 180 येते त्याला आपण काय म्हणतो, सप्लिमेंटरी असे म्हणतो. सो सी हियर अँगल B प्लस C 180 घेऊ शकता तुम्ही. अँगल A प्लस B 180 यांचा आन्सर येईल. अँगल A प्लस D सुद्धा किती येईल, 180 येईल. आणि अँगल D प्लस C किती येईल, 180 येईल. कारण काही ऍडजसंट अँगल म्हणजे बाजूचे अँगल. ओके, लगतचे अँगल तर म्हणतो आपण ऍडजसंट. B आणि C हे ऍडजसंट अँगल आहेत. ओके, लगतचे अँगल्स आहेत. सो आपण लिहू शकतो अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू 180. सो देअरफॉर अँगल B इज इक्वल टू 50 डिग्री. अँगल B इज इक्वल टू 50 डिग्री प्लस मेजर अँगल C इज इक्वल टू 180. सो देअरफॉर मेजर अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 50 डिग्री. हे प्लस आहेत, या साईडला आल्यावर मायनस होते. सो देअरफॉर मेजर अँगल C इज इक्वल टू 180 मायनस 50 इज इक्वल टू 130. Angle C is equal to 130. So therefore angle A is equal to 130. So opposite angles of
rhombus are equal. Opposite angles of rhombus are congruent. Congruent means equal. Okay. So therefore measure angle C is equal to measure angle A. Measure angle C is equal to 130. So therefore measure angle A is equal to 130. So आपण अँगल सी फाइंड केलेला आहे, अँगल डी फाइंड केलेला आहे आणि अँगल ए फाइंड केलेला आहे. सो देअरफॉर द मेजर of remaining three angles of rhombus are 50 डिग्री. या ठिकाणी आपण काय 50 आर 130 डिग्री किंवा 130 डिग्री 50 डिग्री. ए चे मेजर ए इज 130 50 130 और 130 50 130. सो 130 डिग्री कॉमा 50 डिग्री and 130 डिग्री. अंडरस्टूड. सो या प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 8.2 कंप्लीट सॉल्व केलेला आहे. थँक्यू.